तुम्ही बघू शकता दिवे किती तेलकट, काळपट आणि चिकट झालेले आहेत। फक्त आपल्याला ह्या पाण्यामध्ये जेवढे आपल्या घरात दिवे वगैरे आहेत ते सगळे टाकायचे आहेत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे। न घासता, न घासणीचा वापर करता, न कोणत्या पावडरचा वापर करता हे मॅजिकल लिक्विड असं जे आहे आपल्याला तयार करायचं आहे। एकदम सोपं आहे। घरात ज्या वस्तू आहेत त्याचाच वापर करणार आहोत। बिफोर कंडिशन तुम्ही बघू शकता की दिव्यांची हालत कशी झाली आहे आणि रोज जेव्हा आपण दिवा लावतो तर अशा पद्धतीने ते चिकट तेलकट होतातच होतात। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। दिवाळी अगदी तोंडाशी आली आहे, त्यामुळे दिवाळीला तर दिवे लागणारच। मग अशा वेळेस दिव्यांची साफसफाई सुद्धा करणं खूप गरजेचं आहे। तांब पितळेचे जर दिवे असेल आणि ते अशा पद्धतीने घाण झाले असेल, त्याचबरोबर अगरबत्तीचं स्टँड वगैरे, तर हेच कशा पद्धतीने न हात लावता क्लीन करायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो जेवढेही तेलकट चिकट दिवे असतात, जेव्हा ते आपण घासणीने घासतो किंवा एखाद्या पावडरने घासतो तर बऱ्याच वेळेस काय होतं की त्याचा जो काही काळपट थर आहे तो निघतच नाही आणि आपल्याला फार वेळ घासत राहावं लागतं। मग काय करायचं तर हे पाणी बनवायचं। इकडे मी मोठं पातेलं घेतलंय। थोडंसं असं पातेलं घ्यायचं की जे ना आपल्याला जे पूर्ण दिवे वगैरे आहे ते त्यामध्ये पूर्ण बुडले पाहिजे इतपत असं भांडं मोठं घ्यायचं आणि तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे। 3/4 एवढं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे। यामध्ये 2 मोठे चमचे बेकिंग सोडा मी इकडे घालत आहे। जे इन्ग्रेडियंट्स मी इकडे घालत आहे ते सहजरित्या आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतातच असतात। त्यानंतर घालायचा 1 मोठा चमचा निरमा म्हणजेच वॉशिंग पावडर। जे वॉशिंग पावडर तुम्ही वापरत असणार ते तुम्हाला इकडे घालायचं आहे। नंतर घ्यायचं आहे 1 लिंबू। तर किती तुमच्याकडे दिवे किंवा भांडे आहेत त्या हिशोबाने तुम्हाला वापरायचं आहे। तर मी इकडे काय करत आहे, अर्ध लिंबाचा रस आणि लिंबाची साल आपल्याला फेकायची नाही, तर ती साल सुद्धा आपल्याला काय करायचं आहे या पातेल्यामध्ये म्हणजे या लिक्विडमध्ये शिजू द्यायची आहे, म्हणजे तिचा सुद्धा अर्क पूर्ण यामध्ये उतरेल। जर तुमच्या वेळेस कडे एखाद वेळेस जर लिंबू नसेल तर अशा वेळेस काय घेऊ शकता तर ती म्हणजे चिंच। लिंबाऐवजी तुम्ही चिंच घेऊ शकता। एकतर लिंबू घ्या नाहीतर मग चिंच घ्या, हे सगळं काही तुमच्यावरती अवलंबून आहे आणि तुम्हाला दोन्हीही समप्रमाणात वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। बस आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता जेवढेही दिवे आहेत ते पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि संपूर्ण यामध्ये टाकायचं आहे। फक्त दिव्यांवरती आपल्याला पूर्ण ते बुडले पाहिजे एवढं मात्र आपल्याला यामध्ये पाणी असायला हवं। तर अशा पद्धतीने अगरबत्तीचं स्टँड आणि जेवढे माझ्याकडे दिवे वगैरे होते सगळे मी यामध्ये घातलेले आहेत। आता एकदम मोठी आच केलेली आहे। आपल्याला सर्वप्रथम याला ना उकळी काढून घ्यायची आहे। बघा जेव्हाही हे तेलकट चिकट दिवे असतात ना, आपण जेव्हाही हे घेतो आणि जसं जसं वापरतो ना, जर आपण याला व्यवस्थित साफ केलं नाही आणि तसंच वापरत गेलो तर याचा जो काही काळपट थर आहे तो अजून जास्त होतो आणि तो अति प्रमाणात चिकट आणि तेलकट होतो आणि जेव्हा आपण याला साफ करायला घेतो तो अगदी ते साफ व्हायला नाके नऊ येतात, खूप कष्ट लागतात आणि एवढे साफ सुद्धा होत नाही। सगळ्यात पहिले तुम्ही लिक्विडचा कलर बघू शकता, एकदम ट्रान्सपरंट आहे। जसं जसं आता हे आपण करणार आहोत, पुढची प्रोसेस करणार आहोत, तसं तसं याला जे आहे याचा कलर तुम्हाला बदलता दिसणार आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम तुम्हाला कलर दाखवून दिलेला आहे। जर इन केस तुमच्याकडे लिंबू फार कमी असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं व्हिनेगर सुद्धा यामध्ये घालू शकता, पण मी तुम्हाला एवढं सजेस्ट करेल इमर्जन्सीलाच व्हिनेगर घाला, तसं तर तुम्ही लिंबाचाच वापर इकडे करायचा आहे। आता आपल्याला काय करायचं, मोठी आच करायची आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे। आता बघा हे जे काही दिवे आहेत कोणाकोणाचे फार अगदी तेलकट चिकट असू शकतात, कोणाचे फार कमी तेलकट चिकट असू शकतात, त्या हिशोबाने याला टाईम लागणार आहे। तो कसा तो मी तुम्हाला सांगते। आता बघा जसं तुम्हाला मी बिफोर कंडिशन दाखवली की एकदम काळपट झालेला होता दिवा, तर याला ऑब्वियस आहे आपल्याला थोडंसं जास्त वेळ उकळू द्यायचा आहे या सोल्युशनमध्ये, म्हणजे त्याचा जो काही चिकट थर आहे तो निघून जाईल। दुसरी गोष्ट, जर तुम्ही रेग्युलर हे क्लीन करत असाल तर तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त एक उकळी काढायची आहे। 1 मिनिटभर उकळी आल्यानंतर बस तुम्हाला हे पाणी उकळूच द्यायचं आहे आणि त्यामध्ये ते दिवे वगैरे ठेवायचे। तुम्ही बघणार की खूप छान पद्धतीने हे जे आहे क्लीन झालेलं असेल। आता बऱ्याच वेळेस अति चिकट झालं असेल तर तुम्हाला हे पण करावं लागेल की हे सोल्युशनमध्ये 5 ते 10 मिनटं आपल्याला हे यातच ठेवून पुन्हा एकदा तुम्हाला ब्रश वगैरे किंवा मग घासणी मारायची शक्यता पडू शकते। ते प्रत्येक दिव्यात कसं आहे त्याच्या कंडिशनवरती अवलंबून आहे। आता बघा आपण फक्त याला टाकलं, अजून उकळीसुद्धा यायची, तरीसुद्धा याचं जे आहे 60% तर हे क्लीन झालेलं आहे। याचा शायनीनेस जसं जसं हे उकळायला लागेल तसं तसं परत येणार आहे। की तुमची सगळ्यांची साफसफाई झालीच असेल आणि आता फराळाची जोरात तयारी सुरू असेल, त्यामुळे तुमच्या फराळामध्ये तुम्ही काय काय बनवलं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो मंडळी, ही दिवाळी तुमच्या फॅमिलीसोबत नक्की सेलिब्रेट करा।
आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर जसं याला उकळा यायला लागला आहे, याचं पाण्याचं जे काही ट्रान्सपरंट होतं त्याचा कलर अक्षरशः पिवळट झालेला आहे आणि पिवळट होऊन नंतर असा पूर्ण मळकट होऊन जातो. एवढं भारी आणि कारगर असं हे सोल्युशन आहे. यामध्ये आपण सिट्रिक ॲसिड टाकलेलं नाही. जर सिट्रिक ॲसिड टाकलं तर काय होतं, क्लीन तर ते निघतं पण नंतर पुन्हा ते काळपट होतं. त्यामुळे आपल्याला परमनंट असं पाहिजे आणि चांगलं निघालेलं पाहिजे. आता मला बघा उकळी आलेली आहे, तर मला पूर्ण हे करण्यासाठी करेक्ट 10 मिनटं लागले होते. कारण जो काही दिवा होता तो फार खराब झाला होता. बाकीचं जे काही अगरबत्तीचं स्टँड वगैरे होतं ते एवढं खराब नव्हतं झालं, त्यामुळे ते लवकर क्लीन झालं. पण मात्र जो काही दिवा होता तो क्लीन व्हायला थोडासा वेळ लागला. तुम्ही बघू शकता जे काही पातेल आहे त्याच्या बाजूला कशी घाण साचत चाललेली आहे. सो अशाच पद्धतीने ती घाण निघण्यास सुरुवात होत जाते आणि जबरदस्त असं हे मॅजिकल सोल्युशन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल याची मला नक्की खात्री आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि नसेल आवडला डिसलाईकसुद्धा करू शकता. पण आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासाठी सोबत हा व्हिडिओ शेअर करायचं बिलकुल विसरू नका. आता मी इकडे ना गॅसची फ्लेम एकदम लो केली आहे आणि चेक करत आहे की हे झालं की नाही, किंवा तुम्ही त्या स्टेजला गॅसची फ्लेम ही थोडीशी बंदसुद्धा करू शकता. म्हणजे ते आपल्याला तिथेच बघायचं आहे की याचा जो काही काळवटपणा झाला होता तो पुन्हा त्याच्यावर शाईन आली की नाही, त्याचं क्लीन निघला की नाही, त्या हिशोबाने आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे झाले नव्हतं म्हणून मी पुन्हा गॅस ही मध्यम आचेवरती केलेला आहे आणि पुन्हाही उकळून घेते आहे. आता बघा मी इकडे गॅस बंद केला होता, चेक केलं. आता पुन्हा गॅस मी सुरू करत आहे. हे व्यवस्थित झालं नव्हतं, जो मेन आपला दिवा आहे तो व्यवस्थित झाला नव्हता म्हणून मी हे पुन्हा उकळत घेत आहे. अशाच पद्धतीने करू शकता. आता ह्या सोल्युशनमध्ये आपले तर दिवे साफ होतीलच, पण मग हे सोल्युशन फेकायचं का, तर नाही. आपले जे तांब पितळाची भांडी आहे ते सुद्धा तुम्ही फक्त हे जे सोल्युशन आहे त्यावरती टाका आणि ते व्यवस्थित घासणीने घासून घ्या. तुम्हाला काहीच गरज पडणार नाही. करेक्ट 10 ते 12 मिनटं झालेले आहेत आणि आता 10 ते 12 मिनटांनी मी तुम्हाला रिझल्ट दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपले जी भांडी आहे ती स्वच्छ निघालेली आहेत. आपले जे दिवा आहे किंवा अगरबत्तीचं स्टँड आहे सगळं काही स्वच्छ निघतं. एक मोठ्या पातेल्यात मी घेते आहे कारण आपल्याला अजूनसुद्धा याच्यावरती काम करायचं आहे किंवा स्वच्छ हे आपल्याला ना धुवून घ्यायचं आहे. अगदीच ह्या सोल्युशनमधून काढल्यानंतर लगेच आपल्याला हे वापरात आणायचं नाही, तर हे एकदम गरम गरम आहे त्यामुळे लगेचसुद्धा हात लावायचा नाही. यावरती तुम्ही थंड पाणी टाकू शकता. आता बघा बऱ्याचदा आपल्या दिव्यावरती किंवा अगरबत्तीच्या स्टँडवरती बरीचशी अशी डिझाईन असते. सो ती डिझाईनवरती ना कुठेतरी काळवटपणा असतो, पण तुम्ही इकडे रिझल्ट बघा, दिवा किती छान पद्धतीने क्लीन निघलाय. आता एकतर डिशवॉश लिक्विड घ्यायचं किंवा भांडे घासण्यासाठी तुम्ही जर साबणाचा वापर करत असणार तर जुनं टूथब्रश घ्यायचा आणि त्याने एकदा हात फिरवून घ्यायचा, कारण आपण हे जे आहे सोल्युशनमध्ये केलं होतं. सो आता एकदा हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. खरं तर याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली आता पाण्याने धुवू शकता, पण सेपर साईड मी हे नेहमी अशा पद्धतीने करत असते. ही स्टेप तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता. सो सगळं काही मी आता याने ब्रशने जे आहे ते घासून घेते आहे. आता कुठे कुठे डिझाईन असेल तिथे जर काळवटपणा तुम्हाला वाटत असेल तर तो अगदी भिजलेला असतो, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, घासणी घेऊ शकता आणि घासणीने हे घासून घेऊ शकता. आता बघा मी हे व्यवस्थितरित्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे आणि अशा पद्धतीने आपले जे काही दिवे आहेत, अगरबत्तीचं स्टँड आहे, सगळं काही साफ झालेलं आहे. चिकट तेलकट झालेले सगळे दिवा साफ झाले. हा दिवा बघा किती काळपट होता, तो किती छान पद्धतीने स्वच्छ झालेला आहे. हे स्वच्छ झाल्यानंतर लगेच आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे सुती कपड्याने, नाहीतर त्यावरती सुद्धा डाग होऊ शकतात. ह्याच नोटवर हा दिवा मी तुम्हाला एवढा घाण होता तर तो किती स्वच्छ करून दाखवला आहे. पटकन व्हिडिओला लाईक करा आणि पटकन व्हिजूगर बघत असणार तर तिकडे सुद्धा लाईक करा आणि फॉलो करा. तर अशा पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. थोडंसं सुकट ठेवायचं, ऊन असेल तर उन्हामध्ये ठेवू शकता. आणि या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरातली तांब पितळीची भांडीसुद्धा स्वच्छ करू शकता, दिवेसुद्धा स्वच्छ करू शकता. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही. ही डिझाईन बघा, ह्या डिझाईन पूर्ण काळी झाली होती, किती छान पद्धतीने ही स्वच्छ निघालेली आहे. हा दिवा बघा किती काळपट झालेला होता, हा सुद्धा एकदम स्वच्छ निघालेला आहे आणि सगळी भांडी आपली स्वच्छ झालेली आहे. ही ट्रिक जबरदस्त आहे. आत्तापर्यंतचा मला हा सगळ्यात भारी व्हिडिओ वाटतोय, कारण न जास्त मेहनत घेता आपला मस्त एवढं घाण झालेले दिवे जे आहेत ते स्वच्छ झालेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.